लाखांदुरात मढेघाट पुयार रस्त्यासाठी रास्ता रोको. हिवाळी अधिवेशनात नूतनीकरणाला मंजुरीचे आश्वासन. मढेघाट फाटा ते पुयार या सुमारे 7 किलोमीटर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी 18 ऑगस्ट मढेघाट फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मढेघाट, कन्हाळगाव आणि पुयार येथील नागरिक, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांनी परिस्थिती शांतपणे हाताळत वातावरण नियंत्रणात आणले. दरम्यान आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सोपान देवरे व योगराज वाल्दी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता भंडारा व उपविभागीय अभियंता लाखांदूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान सदर रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी आगामी डिसेंबर 2024च्या हिवाळी अधिवेशनात कामास मंजुरी घेण्यात येईल. तसेच आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अर्थसंकल्पांतर्गत रस्त्याचे नूतनीकरण मंजूर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी 5 मे 2026 रोजी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर खड्डे, जीएसपी, मुरुम टाकून बुजविण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्याची असल्याने त्यासाठी ठोस निर्णयाची मागणी करण्यात आली. आता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार डिसेंबर अधिवेशनात नूतनीकरणाला मंजुरी मिळते का याकडे मढेघाट, कन्हाळगाव आणि पुयार परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.